आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर मयूर वाडेजी, जे मागच्या 10-12 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा हातखंडा जास्त आहे, त्यांनी काम जास्त केलेलं आहे रेसिडेन्शियलमध्ये. सो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्याशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगा? ऍक्च्युली खेडे विभागातूनच माझं शिक्षण प्रायमरी स्टेजला झालंय. माझं पातुर्डा गाव आहे, शेगावरून 20 किलोमीटर आहे. तिथून प्रायमरी एज्युकेशन झालंय. नंतर माझं सिलेक्शन नवोदय विद्यालयाला झालं होतं. नवोदय विद्यामध्ये बघताना नवोदयमध्ये आमच्या जे सेंट्रल जे आमची शाळा होती ते सेंट्रली हे होतं. तर त्याच्यामध्ये जे कामं चालायचे, जे बांधकामाचे कामं चालायचे, त्यावेळेस मला ते उत्सुकता होती की जेसीबीचे कामं वगैरे पाहायचं मी त्यावेळेस, म्हणजे 8वीत 9वीत असताना. बरोबर. तर त्याबद्दल थोडीशी उत्सुकता निर्माण झाली आणि हळूहळू मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व हळूहळू होत गेलो, मला त्याची उत्सुकता असल्यामुळे. 11वी 12वी शेगावला झाली. मग नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड निवडली मी की मला सिव्हिलमध्ये करिअर करायचं आहे. मला जॉबचा जास्त इंटरेस्ट नव्हता, मला जॉब करायचा नव्हता. आयटी फील्डमध्ये सगळेच जण मेंढी वळण असल्यामुळे मला एक पर्सनल ओपिनियन माझ्यासाठी असं होतं की मी सिव्हिलमध्ये बेस्ट अँड बेस्ट करू शकतो. सिव्हिल इंजिनिअरिंग अकोल्याच्या शिवाजी कॉलेजमधून झाली. 2012ला पासआउट झालो मी. त्यानंतर स्ट्रक्चरल डिझाईन केली मी. काही 2-3 वर्ष जॉब केलेला आहे पुण्याला. ग्रीन डिझाईन कंपनी होती. तर त्याच्या अंडरमध्ये मी जवळपास 2013 ते 16 पर्यंत मी काम केलं. त्याच्यानंतर साईट वर्क केलं मी काही दिवस. म्हणजे जवळपास 4-5 वर्ष मी साईटवर काम केलं. त्याच्यानंतर मग मी स्वतःचेच काम चालू केले आणि स्वतःच ऑफिस स्थापत्य कन्सल्टंट म्हणून शेगावला वाटिकेच्या जवळ माझं ऑफिस आहे. आता माझं मी स्वतः रेसिडेन्शियल बंगलो डिझाईन पण करतो आणि विथ मटेरियल कन्स्ट्रक्शन, आरसीसी डिझाईन असो, 3D एलिव्हेशन प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात. व्हेरी गुड. सो आता कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही मागच्या 10-12 वर्षांपासून काम करताय या फील्डमध्ये, तर एक विचारायचं होतं, अकुशल कामगारांचं प्रमाण या फील्डमध्ये खूप मोठं आहे आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कदाचित धोकादायक सुद्धा कधी ठरू शकतं. बरोबर. तर ही परिस्थिती कशी तुम्ही हाताळता, कसं बघता या सगळ्याकडे? ऍक्च्युली सर, अकुशल कारागीर हे कुशल इंजिनियरच्या खाली जर असले तर ते अकुशल राहत नाही, असा माझा मोटिव्ह आहे. बरोबर. जर इंजिनियर तिथं प्रॉपर वेनी काम करत असेल, ऍक्च्युअली इंजिनियरनी ते काम बघायला पाहिजे की ऍक्च्युअल मध्ये काम कसं असायला पाहिजे. बरोबर. हे जेव्हा तुम्ही CPWD ची जेव्हा कामं करता, तुम्हाला MM मध्ये काम करावं लागते. इथे सगळे इंचेस मध्ये जे काम करतात, बेंडिंग मध्ये चुका होतात, स्लॅब मध्ये जेव्हा बार बांधतो त्यावेळेस चुका होतात, बीम मध्ये बेंटअप बार मध्ये चुका होतात. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जेव्हा कोअर मध्ये काम करायला लागतो, तेव्हा एक स्वतःची एक सेल्फ, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की नाही, इंजिनिअरिंग केली तर काहीतरी कुठंतरी आपण हे होत आहे की इम्प्लिमेंट होत आहे, याचा एक फायदा जनरल सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर प्रत्येकाचा जर मोठो असला की मला जर प्रॉपर काम करून घ्यायचं आहे लोकांकडून, तर लोकांना काम करावंच लागेल तुमच्या खाली. बरोबर. नाहीतर कसं होते की जे आतापर्यंत चालत आहे ते आता याच्यानंतरही चालू राहणार, असं व्हायला नको. त्याच्यासाठी स्वतः इंजिनियर जागरूक असायला पाहिजे की मला असं काम पाहिजे तर असंच काम लागेल. तर तुम्ही लेबर चेंज करू शकता. अकुशल कारागीर हा स्पेशली इंजिनियरवर डिपेंड आहे की तो अकुशल किती राहते. बरोबर. दुसरं, या मागच्या 12 वर्षात तुम्ही तंत्रज्ञानातला सुद्धा बदल खूप मोठा बघितला असेल, जसं हे फील्ड बदलते. तर आता टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला या क्षेत्रात कशी होते, सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू, तर त्याबद्दल काय सांगाल? तर ऍक्च्युली आमच्या हा जो भाग येते शेगाव, जो जवळपास रुरल एरियाज पकडल्या जाते, मोठ्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय होते की तुम्हाला सगळ्या साईटवर मशिनरीज प्रोव्हाइड केल्या जातात. बरोबर. आणि आता आयकॉन स्टील मध्ये पण रिंग फॉर्म मध्ये तुम्हाला स्टील अवेलेबल असते, कटिंग तुम्हाला भेटून जाते. तर ह्या गोष्टी जवळपास आता इझिली अवेलेबल होऊन राहिले मटेरियल. तर आपला एक फायदा असा आहे का लेबर मध्ये पण आपल्याला कॉस्ट कटिंग अनुभवायला भेटते या गोष्टीचा. तर
मशिनरीज आल्यामुळे हा भाग थोडासा लेबरचा कमी होते, हे एक गोष्ट मान्यच आहे. पण इम्प्लिमेंट करताना पण आपल्याला त्या मशिनरीचा प्रॉपर यूज कसा असायला पाहिजे. ॲक्चुअली मशीन असून काही फायदा नाही, बट तुम्हाला नॉलेज तेवढं असलं तर ते मशीन तेवढं चांगलं काम करू शकते. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही आता काम करताय, बंगलोचे वगैरे कामं करताय म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. हं. एवढ्याच बजेटमध्ये थोडं बसवून द्या. हं. अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही कसं तुम्ही समतोल त्याचा साधता, बॅलन्स आउट कसं करता? सर कसं असते, की प्रत्येकाचं स्वप्न असते घर बांधायचं. हं. प्रत्येकाला आपल्या घराची जवळपास जेव्हापासून तो कमाई करायला लागतो, जनरल सर्वसाधारण मनुष्याचा जवळपास एक अर्ध आयुष्य निघून जाते एक घर बांधायसाठी. बरं. तर तो पॉइंट ऑफ व्ह्यू कन्सेप्ट घेऊन आम्ही किती एरियामध्ये किती बाय कितीच्या रूम असायला पाहिजे. कॉस्ट कटिंगमध्ये झालं तर लोहा जास्त टाकल्यामुळे स्ट्राँग होते असं नाही. तो कसा बांधला गेला पाहिजे, त्याचं एक महत्त्वाचा विषय असते. तर तो बांधला गेला व्यवस्थित असेल तर लोहा कमीमध्ये पण काम होते. हं. स्लॅबची थिकनेस, काँक्रिटिंग कसं व्हायला पाहिजे. सगळ्यात जास्त तुम्हाला जेव्हा प्लास्टरिंग होते, फिनिशिंग लेव्हलला जे काम असते, तर त्यावेळेस तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता, की तुम्हाला प्लास्टरवरती तुम्हाला कलरिंग नाही करायची आहे. काही लोकांना कलरिंगची गरज नसते. मला फक्त जाऊन राहायचं आहे बुवा. म्हणजे एक इकॉनॉमिकल जे घर म्हणतो आपण त्यांना, तर तशा टाईपमध्ये आम्ही करू शकतो. बरोबर. पण ज्यांना प्रॉपर पाहिजे, की मला वरच्या पण फ्लोअर कन्स्ट्रक्शन व्यवस्थित झालं पाहिजे, वरच्या हं. फ्लोअरला बांधकाम झालं पाहिजे. हं. तर त्या ठिकाणी आम्ही मजबूत पायाच घेतो, मजबूत कॉलम घेतो. म्हणजे भविष्यात पण ते आम्हाला युटिलाइज करता आलं पाहिजे. करता येतं. त्या बरोबर आहे. हिशोबाने. दुसरं तुम्ही एक यंग इंजिनियर आहात. इथले बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर पुढच्या 10-15 वर्षात कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे की जेणेकरून बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असं तुम्हाला वाटतंय? की इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता जास्त काम केलं पाहिजे? तर आपल्याला बुलढाण्याला सुद्धा पुण्या-मुंबईच्या तुलनेनं पुढे न्यायचं असेल तर? तर ॲक्चुअली बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेन आपल्याला सगळ्यात मोठी समस्या आहे ते रेतीचा. वाळू ही आता इथून लोहा जर म्हटलं तर लोहा इथून जवळ आहे, जालन्यावरून लोहा येते. सिमेंट इझिली अवेलेबल आहे. हं. त्यानंतर विटा ज्या आहेत त्या विटाचे मी जे बघितलं आता बऱ्याच ठिकाणी मी फिरलेलो आहे. हं. तर विटाच्या क्वालिटीमध्ये जे बुलढाण्याच्या जिल्ह्यात किंवा अकोला जिल्ह्यात या एरियात जे माती भेटते, ही नदीची आलेला जो गाळ असते त्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या विटा मी अनुभवल्या. मी स्वतः बघितलेल्या आहेत. बरोबर. मी टेस्टिंग पण करून बघितलेलं आहे. तर मला इथं आलेल्या इथं बनलेल्या विटांबद्दल खूप भरोसा आहे अच्छा. बाकीच्यांपेक्षा. तर राहता राहिला हा सगळ्यात मोठा विषय रेतीचा. हं. तर वाळू जी आहे, वाळूमध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंट पाहायला भेटली का क्रशरमध्ये तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा क्रश सँड जर भेटली हं. बांधकामाला, तर ते एकदम उत्तम होईल सर. बरोबर. आणि वाळूमध्ये आता बांधकाम करताना क्रश सँड जो आहे ते अणकुची म्हणजे टोकदार दाणे असतात. तर टोकदार दाणे बहुतेक ठिकाणी प्लास्टरला वापरल्या जात नाही. कारण ते स्पंज म्हणजे जेव्हा प्लास्टर करतो आपण तेव्हा स्पंज फाटून जाते. बरोबर. त्याला गोल दाणा पाहिजे. तर अशा मशिनरीज जर आल्या ॲडव्हान्समध्ये तर त्याला गोल दाणे जर भेटले हं, हं. प्लास्टरला, बरोबर. तर गोल दाणे करताना प्लास्टर जेव्हा आपण त्याच्यावरून हात फिनिशिंगचा फिरवतो स्पंजचा, तर त्यावेळेस तो गोल दाणा त्या स्पंजमधून फिरून तो प्लास्टर फिनिशिंगमध्ये होते. बरोबर. त्याच्यामुळे आता अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या साईटवर जाऊन बघू शकतो आपण. आणि स्किल लेबर ऑब्व्हियस ह्या गोष्टी मॅटर पाहिजेतच. करतात, की बरोबर. स्किल लेबर जे आहेत, आम्हाला वारंवार जायची गरज का पडते का स्किल लेबर आपल्याकडे नाहीये. नाहीयेत. बरोबर. सेंटरिंग म्हणतो आपण. बरोबर. सेंटरिंग पण चांगल्या प्रॉपर दिशेने चेक करता आलं पाहिजे. प्रत्येक इंजिनिअरला सेंटरिंग सर चेक करता आलं पाहिजे. असे 50% इंजिनिअर आहेत, की त्यांना प्रॉपरली सेंटरिंग चेक करता येत नाही अजून पण ते हो. प्रॅक्टिसमध्ये आहेत सध्या. बरोबर. सेंटरिंग चेक करतो म्हटलं म्हणजे ट्यूब लेव्हलनी सेंटरिंग कशी काढाल? हं. त्याच्या भरपूर प्रोसेस आहेत. आता मी जेव्हा मला पण ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. पण जेव्हा मी CPWDचं वर्क करायला घेतलं, त्यावेळेस मला ते डीप कळलं. गोष्टी आल्या लक्षात, की कसं असायला पाहिजे. बरोबर. लेव्हल ट्रान्सफर कशी करायची वरच्या फ्लोअरला. त्याच्यानंतर कॉलमवर कॉलम मोनोलिथिक कसे झाले पाहिजे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. ॲक्चुअली प्रत्येक इंजिनिअरला CPWD कडून शिकण्यासारखं भरपूर गोष्टी आहेत. बरोबर. हा खूप वास्ट महत्वाचा विषय आहे. फॅक्टर आहे. बरोबर आहे. अगदी. हां. दुसरं असं विचारायचं इतक्या वर्षानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का?
की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, किंवा असं वाटलं अरे वा चला मी काहीतरी नवीन केलंय, वेगळं केलंय या प्रोजेक्टमध्ये? जेव्हा सर मी पुण्यावरून जवळपास मला 2016 मध्ये मी पुण्यावरून हे झालं. म्हणजे पुण्यावरून मी पुण्याला शेगावला. मी माझा जॉब सोडून दिला. त्याच्यानंतर मी हर्ष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड अच्छा. या कंपनीमध्ये काम करायला गेलो. तिथं एक CPWDचं काम होतं. ते जवळपास 750 कोटीचं काम होतं. अच्छा. त्याचं ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतं सर. त्याला जवळपास 5 फ्लोअरचं हॉस्पिटल होतं. त्याच्यामध्ये जे बारकावे मला शिकायला भेटले, की लेआउट कसं टाकायचं, लेवल ट्रान्सफर कशा करायच्या, ह्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी, मला तो आयकॉनिक प्रोजेक्ट सगळ्यात चांगला वाटला. की तिथं मला म्हणजे प्रत्येक इंजिनिअरनी असा एक प्रोजेक्ट करायला पाहिजे आयुष्यात, की तिथं सगळं तुम्हाला लक्ष देते. बरोबर आहे. फक्त तुम्ही इंजिनिअरिंग होऊन डायरेक्टली प्रॅक्टिसमध्ये येताय ते चुकीचं आहे. बरोबर आहे. दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता त्यामध्ये? स्टील निवडताना सर ऍक्च्युली स्टीलचं जेव्हा आपण साईटवर नेतो, ते जास्त दिवस ठेवल्याने त्याला जंग लागायला नको, हा एक पॅरामीटर असते. किंवा मग त्याला बेंड करताना ते तुटायला नको. तो मॅन्ड्रेलचा एक भाग असते, की तो मॅन्ड्रेल त्याच्या हिशोबाने असायला पाहिजे. पण ऍक्च्युली स्टील मॅन्ड्रेलवरच होणार असं काही शक्य नसते. त्यामुळे असे काही पॅरामीटर्स असतात, की ज्याने आम्ही त्याला अप्रोच करू शकतो, की ते जंगला नाही पाहिजे. आणि दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या प्रोजेक्टमध्ये? तुमचा अनुभव कसा आहे? आयकॉन स्टील सर वापरलेला आहे काही ठिकाणी, जेव्हा झालेलं आहे पॉसिबल, जेव्हा इझिली अवेलेबल आहे त्यावेळेस वापरलेला आहे. मला चांगला वाटला, म्हणजे अनुभव चांगला आहे आयकॉन स्टील बद्दल. वा, त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर मयूर वाडेजी, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल, एकंदर प्रवासाबद्दल सांगितलं. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.